जुन्या आठवणींना वजाळा सत्यकथा भाग 188 लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव। अरे चल लवकर, आपल्याला लग्नाला जायचं आहे। लवकर उठ, आंघोळ वगैरे कर, अशी आई मला सांगू लागली आणि मीही चटकन उठलो, आंघोळ वगैरे केली आणि आईला विचारू लागलो, आपल्याला कुठे लग्नाला जायचं आहे, किती लांब जायचं आहे। मी प्रश्नामागून प्रश्न करायला सुरुवात केली। त्यावरच माझे वडील मला बोलले, अरे आपल्याला काय लांब जायचं नाही, आपल्या जाधव वस्तीवर जायचं आहे, तिथे लग्न आहे, त्या लग्नाला जायचं आहे, चल लवकर। असे म्हणून मी पटकन आंघोळ वगैरे करून घेतली आणि थोडासा नाश्ता वगैरे केला। मग आई, मी आणि वडील आम्ही लग्नाला निघालो। लग्न तिथे जवळच आमचे मावस बंधू कवडे यांच्यात सर्वात मोठी मुलगी यांचं लग्न होतं। त्या ठिकाणी बरेचसे वऱ्हाडी लोक जमली होती। तिथून जवळच वारी ह्या गावी दिलेले होते। त्या ठिकाणी जाधव वस्तीवर लग्न सोहळा चालू झाला होता आणि बरेचसे वऱ्हाडी मंडळी अशी झाडाखाली बसलेली होती। त्या झाडाखाली सावलीसाठी ऊन फार होतं म्हणून झाडाच्या आडुशाला बसलेली होती। झाडाच्या पायथ्यापाशी, त्या बुंद्यापाशी, त्या खोडापाशी बसलेली आणि काही वऱ्हाडी लोक, गावातील लोक एका कवटीच्या झाडाखाली बसली होती। आता कवटीचे झाड हे सर्वांनाच माहीत असतं। कवटीचे झाड, कवट कशी कडक असतं, झाड उंच असतात आणि त्या झाडावरूनच जर कवट वरून सुटलं ते खाली खाली आदळतं। तसे नारळाचं झाडसुद्धा त्याच्या झाडाखाली कधी बसू नये हे बरेच जाणकार लोक म्हणतात। नारळाचे झाडे कधी नारळाच्या झाडावरून कधी नारळ खाली पडेल हेही सांगता येत नाही। अशाच प्रकारे त्या कवटीच्या झाडाखाली बरीचशी लोक बसली होती आणि अचानक एक कवट, पिकलेले कवट उडून पडलं। एक बाबा होते, परंतु त्यांनी डोक्याला फेटा बांधलेला होता। गोल गोल करून तो फेटा बांधलेला असल्यामुळे ते कवट टापकन त्यांच्या डोक्यात पडलं। परंतु त्या फेट्यामुळे बाबांना त्यांना फारसं लागलं नाही। मग मात्र एकच धावपळ सुरू झाली, सर्वजण तिथून उठून पळाली। त्या कवटीच्या झाडाखाली कवटीवरती, त्या झाडावरती भरपूर कवटी लगडली होती, परंतु धास्ती मग सर्वांनी घेतली आणि सर्व उन्हात उभं राहिलेलं बरं। आता म्हणून सर्वजण बाजूला झाले। तर मी लहान होतो, पण कौतुकोनी ते माझ्या समोर पाहिल्यामुळे कौतुकाने मी ते पाहत होतो आणि बरीचशी मंडळी, बरेचसे दोस्त माझे त्यावेळचे लहानपणचे, तिथीलच काही भाऊबंद, छोटे छोटी पोरं, हे आम्ही सर्व ती गंमत होऊन हसायला लागलो। आणि मग त्यातच एक दोन जण आमच्यावर खेकसले, तुम्ही लांब पळा, नाहीतर तुमच्या अंगावर सुद्धा, डोक्यात सुद्धा ते कवटाचे झाड पडेल। ह्या जुन्या गोष्टी, आठवणी
ऐकण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पाहत राहा.